हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या बुधवार 10 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये नुपूर आणि मल्हार हे दोघे जावई भोजनासाठी अधिक मासाच्या वानासाठी नुपूरच्या माहेरी गेले होते आणि तेथे मल्हारने पोलिसांची चांगली जिरवली आणि अन्वयला तुरुंगात जाण्यापासून वाचवलं. त्यामुळे नुपूर खूप खुश झाली आणि मग घरी येताना मल्हार आणि नुपूर एकमेकांबरोबर मस्त गाणं गायले. त्यानंतर घरी आले तेव्हा जियाने या दोघांना एकमेकांच्या अंगावर लोटून दिलं आणि दोघे एकमेकांच्या खूप जवळ आले. या दोघांचा रोमांस पाहून तायडीचा जळफळाट झाला. तायडीला खूप राग आला आणि तायडीने चक्क नुपूरचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. पण त्याच वेळेस मल्हार तेथे पोहोचला आणि मल्हारने हे पाहिलं की तायडी नुपूरचा गळा दाबतीये. आता तायडी ही मल्हारला काय उत्तर देणार? नुपूर तायडीचं सत्य मल्हारला सांगेल का? हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मल्हार आणि नुपूर अधिक मासासाठी आपल्या नुपूरच्या माहेरी आलेले असतात आणि अन्वय त्यांना म्हणतो, चला दोघे मस्त जेवून घ्या आणि आज मी आमच्या जावई बापूंना खूप आग्रह करणार आहे. तर मल्हार म्हणतो, मी सुद्धा लाड करूनच घेणार आहे. आता एखाद्या व्यक्तीने प्रेमाने आपल्यासाठी काही केलं तर आपण त्यासाठी नकार द्यायचा नसतो. मल्हार नुपूरकडे प्रेमाने पाहतो, पण नुपूर त्याच्याकडे वाकड्या नजरेने पाहते आणि सगळेजण हे खूप खुश असतात. अन्वय म्हणतो, चला आता लवकर जेवण करून घ्या. पण त्याच वेळेस चक्क पोलीस दारात येतात आणि विचारतात, अन्वय सावंत कोण आहे? पोलिसांना पाहून सगळेच खूप घाबरतात. अन्वय पुढे जातो आणि सांगतो, मी आहे अन्वय सावंत. काय झालं साहेब? तर हा इन्स्पेक्टर सांगतो, काय झालं? अरे, फ्रॉड करतोस तू, आर्थिक फसवणूक करतोस आणि मलाच विचारतो काय झालं? चल माझ्याबरोबर पोलीस स्टेशनमध्ये. हे ऐकून सगळेच खूप घाबरतात. मीना रडू लागते. अरे अन्वय, काय केलंस तू आता? कोणाला फसवलं? बाई बाई बाई, काय माझं नशीब आहे. नवरा नुसते घोटाळेच करत राहतो. घरातील सगळ्यांना खूप टेन्शन येतं. नुपूर, आशा खूप घाबरलेल्या असतात. मल्हारला कळतच नाही हे काय होतंय. अन्वय चिडून म्हणतो, ए बाई गप्प बस ना, काही मदत तर करू शकत नाही. असं वेडेवाकडं काही बोलू नको. मी कोणाची आर्थिक फसवणूक केली नाहीये, काही फ्रॉड केलेला नाहीये. तर इन्स्पेक्टर चिडून म्हणतो, ए तू बोलला आणि आम्ही ऐकलं, असं होतं का रे? थांब, तुला आता चांगला दंडुका दाखवतो. नुपूर म्हणते, साहेब माझा भाऊ निर्दोष आहे, तो असं काही करणं शक्यच नाहीये. तर हा इन्स्पेक्टर म्हणतो, ओ तुम्ही गप्प बसा, आम्हाला आमचं काम करू द्या. असं म्हणून हा इन्स्पेक्टर अन्वयचा हात पकडून त्याला नेणार. इतक्यात मल्हार पुढे येतो आणि म्हणतो, थांबा साहेब. इन्स्पेक्टर चिडून म्हणतो, ए तू मला थांबवणार का रे? सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तुला सुद्धा याच्याबरोबर जेलमध्ये टाकीन. मल्हार घाबरत नाही आणि म्हणतो, साहेब मी सरकारी कामात कोणताच अडथळा आणत नाहीये. मी फक्त तुम्हाला काही साधे सोपे प्रश्न विचारतोय. तुम्ही अन्वय दादाला का अटक करताय? इन्स्पेक्टर सांगतो, ते तुला का सांगायचं? कोण रे तू? वकील लागून गेला काय तू? मल्हार म्हणतो, साहेब मी वकील नाही लागून गेलोय. मी एक सामान्य नागरिक आहे, ज्याला आपल्या देशाचा कायदा याच्याबद्दल बेसिक माहिती आहे. मी तुम्हाला फक्त बेसिक प्रश्न विचारतोय. इन्स्पेक्टर चिडून म्हणतो, म्हणजे तू आता मला कायदा शिकवणार का? मल्हार म्हणतो, साहेब मी तुमच्याशी प्रेमानेच बोलतोय. तुम्ही माझ्याशी उद्धटपणे बोलताय, अरे तुरे करताय. मी तुम्हाला फक्त बेसिक गोष्टी विचारतोय, जो विचारण्याचा प्रत्येक सामान्य नागरिकाला हक्क आहे. तुम्ही अन्वय दादावर आरोप करताय की त्याने आर्थिक गुन्हा केलाय, आर्थिक फसवणूक केली आहे, फ्रॉड केलाय. तक्रार कुणी केली? पण या इन्स्पेक्टरकडे उत्तर नसतं, कारण अन्वयने असं काहीच केलं नाहीये. तायडीने या इन्स्पेक्टरला सांगितलंय की अन्वयला घेऊन जा आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेव, ज्यामुळे नुपूरला त्रास होईल. या इन्स्पेक्टरची बोलतीच बंद होते. मल्हार विचारतो, म्हणजे तुम्हाला हे सुद्धा माहिती नाहीये की तक्रार कुणी केली आहे? ठीक आहे, हे सांगा की अन्वय दादाने नेमका काय गुन्हा केला आहे, कोणती आर्थिक फसवणूक केली आहे? इन्स्पेक्टर चिडून म्हणतो, तू चल पोलीस स्टेशनमध्ये, तुला सगळं दाखवतो. मल्हार विचारतो, पोलीस स्टेशनमध्ये जायची काय गरज आहे? तुम्ही अन्वय दादाला का नेताय ते मला आधी सांगा. तर इन्स्पेक्टर म्हणतो, चौकशी करण्यासाठी. मल्हार विचारतो, मग चौकशी करण्यासाठी पोलीस स्टेशनला न्यायची काय गरज आहे? तुम्ही घरात सुद्धा चौकशी करू शकता ना. अन्वय दादा काय तुरुंगातून पळून आलेला एखादा गुन्हेगार आहे काय? तुम्ही डायरेक्ट त्याला पकडून नेताय. आणि ठीक आहे, तुम्हाला त्याला न्यायचंय ना, मग वॉरंट दाखवा. वॉरंटशिवाय तुम्ही कोणालाही अटक करू शकत नाही. हा इन्स्पेक्टर खूप चिडतो आणि म्हणतो,
तू आहे ना जास्तच बोलायला लागलाय, आता तुला सुद्धा माझा हिसका दाखवतो. मल्हार चिडून म्हणतो, थांबा, आता तुम्हाला मी माझा हिसका दाखवतो. तुम्हाला कोणाशी बोलायचं आहे? एस पीशी बोलायचं आहे की DYSPशी बोलायचं आहे? सांगा, तुमची इच्छा. तुमची इच्छा ज्याच्याशी बोलायची असेल ना त्याला मी तुमचा फोन लावून देतो, मग बोलत बसा त्यांच्याशी, तुमच्या साहेबांशी. या इन्स्पेक्टरची चांगलीच तंतरते. इन्स्पेक्टर खूप घाबरतो आणि म्हणतो, मोठ्या बापाचा आहे का रे तू? मला धमकी देतोस? तुला नोटीस पाहिजे ना? थांब, तुला नोटीसच देतो. असं म्हणून हा इन्स्पेक्टर तेथून पळून जातो. त्यामुळे घरातले सगळे खूप खुश होतात. आशा देवासमोर हात जोडते आणि म्हणते, खरंच रे बाबा, आहेस तू, आज आम्हाला वाचवलंस. आणि मीना ही कधी नव्हे ते खुश होते. मल्हारचे आभार मानते. मल्हार सर, खरंच खूप खूप थँक्यू. आज तुम्ही माझ्या नवऱ्याला वाचवलं. तुम्ही नसता तर आज काय झालं असतं? घरातील सगळे खुश असतात. नुपूरच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद असतो. अन्वय म्हणतो, मल्हार सर, खरंच खूप खूप थँक्यू. आज तुम्ही होता म्हणून मी वाचलो, नाहीतर यांनी मला अडकवलं असतं कशात तरी. खरंच तुमच्यामुळे आज मी वाचलोय. अन्वय खूप खुश असतो. आशा, नुपूर, मीनालाही आनंद झालेला असतो. अन्वय म्हणतो, चला आता जेवण करून घ्या. तुम्हाला ज्या कामासाठी बोलवलं ते राहिलं मागे आणि तुम्हाला वेगळ्याच गोष्टीत गुंतवावं लागलं. चला, जेवण थंड होतंय, जेवण करून घ्या. आणि सगळेजण जेवायला बसतात. इकडे तायडी ही त्या इन्स्पेक्टरला कॉल करते. इन्स्पेक्टरने त्याला सगळं सांगितलेलं असतं की मल्हारमुळे सगळा प्लॅन फ्लॉप झाला. तायडी चिडून म्हणते, अरे एवढं साधं काम जमत नाही का तुम्हाला? फक्त त्या अन्वयला पोलीस स्टेशनमध्ये आणून बसवायचं होतं, म्हणजे त्याच्या बायकोला आणि बहिणीला त्रास झाला असता. एवढं पण काम जमत नाही. आले हात हलवत, ठेव फोन. आणि तायडी फोन कट करते आणि म्हणते, मल्हार काय करू तुझं? तू ना प्रत्येक वेळेस आडवा येतो. माझा कोणताच प्लॅन यशस्वी होऊ देत नाही. सगळ्यात आधी ना मला तुझाच काहीतरी बंदोबस्त करावा लागेल असा विचार तायडी करते. आणि तेवढ्यात रेवती मावशी येते आणि विचारते, काय ग तायडे, काय झालं? एवढी चिडचिड का करतेयस? तायडी सांगते, नाही नाही काही नाही, ते ऑफिसमधून कॉल आला होता ना, ऑफिसचंच थोडं काम होतं. तू सांग ना, तू कुठे गेली होतीस? तर रेवती मावशी तायडीला प्रसाद देते आणि सांगते, मी कुठे जाणार आहे? मी गेले होते मंदिरात. मी देवाला साकडं घातलंय. इथे नुपूर नावाचं वादळ लवकरात लवकर मल्हारच्या आयुष्यातून आणि आमच्या घरातून दूर जाऊ दे. तायडी म्हणते, खरंय ग तुझं काकू, मी सुद्धा रात्रंदिवस देवाचाच धावा करते. देवालाच प्रार्थना करते की आमच्या मल्हारला त्या नुपूरपासून वाचव. रेवती मावशी म्हणते, पण तायडे, आता तुलाच काहीतरी करावं लागेल बरं का, नाहीतर ती नुपूर आहे ना आपल्या संपूर्ण घराचं नुकसान करू शकते. तायडी म्हणते, कळतंय ग मला, माझे सुद्धा प्रयत्न सुरूच आहेत. तू काळजी करू नको, सगळं ठीक होईल. आणि इकडे मल्हार आणि नुपूरच्या जेवणाचा कार्यक्रम सुरू होतो. नुपूर ही पहिला घास खाऊ लागते. तर अन्वय म्हणतो, नुपूर थांब, असं स्वतःने खायचंय. पहिला घास आहे ना तू मल्हार सरांना भरवायचा आणि मल्हार सरांनी तुला भरवायचा. नुपूर म्हणते, पण दादा. मल्हार म्हणतो, दादा वगैरे काही नाही, खाऊ घाल गुपचूप. नुपूरचा नाईलाज होतो आणि मग नुपूर मल्हारकडे पाहते. मल्हार खूप खुश असतो. अन्वय, आशालाही आनंद झालेला असतो. मल्हार पहिला घास नुपूरजवळ नेतो. नुपूर खाणार इतक्यात तो हात बाजूला करतो. नुपूर त्याला डोळे दाखवते. मल्हार सॉरी म्हणतो. पुन्हा तिला घाऊ घाल लागतो. पुन्हा हात बाजूला करतो. नुपूर खूप चिडते. मल्हार हसतो आणि नुपूरला घास खाऊ घालतो. नुपूरसुद्धा खुश असते. मल्हार, आशा, अन्वय सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. मग नुपूरसुद्धा मल्हारला खाऊ घालते. तशी तर नुपूरही खुश असते, पण मल्हारसमोर मी आनंदी आहे हे दाखवायचं नाही म्हणून ती जास्त काही स्माईल दाखवत नाही. त्यानंतर मल्हार, नुपूर हे जेवण करत असतात आणि मीनाच्या मात्र तोंडाला पाणी सुटलेलं असतं की यांचं तर जेवण होतंय, मला जेवण कधी मिळणार? आशा, अन्वय त्यांना वाढत असतात. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. मल्हार आणि नुपूरच्या लग्नानंतर जे काही वातावरण होतं त्यामुळे प्रेक्षकांना सुद्धा खूप त्रास झाला. पण आता कुठे सगळं नॉर्मल होतं आहे आणि मल्हार आणि नुपूर एकत्र बसून जेवण करताय हे पाहून खरंच खूप भारी वाटलं. आशा आणि अन्वयला यांना कोठे ठेवू आणि काय खाऊ घालू असं झालेलं असतं. मल्हार नको नको म्हणत असतो, पण अन्वय मात्र त्याला आग्रह करत असतो आणि वाढतच राहतो. हे दोघे पोट भरून जेवतात, खूप खुश होतात. आणि इकडे रेवती मावशी ही तायडीला सांगते, तायडी, तो मल्हार काहीच पाहत नाहीये, ती नुपूर कशी वागतीये. त्याच्या डोळ्यावर त्या नुपूरच्या प्रेमाची पट्टी बांधली गेली आहे. त्यामुळे नुपूरचं वागणं त्याला कळतच नाहीये आणि
तू लक्षात ठेव, जर मल्हारला आपण वेळीच थांबवलं नाही ना, तर त्या मल्हारचं प्रेम आपल्या या घराला एक दिवस बुडवेल, एवढं लक्षात ठेव. ही गोष्ट तायडीलाही पटते. रेवती मावशी म्हणते, जाऊ दे, तुला तुझी कामं असतील ना, मी तुला कोठे काय सांगत बसले, तू ना तुझं काम कर, मी बाकीच्यांना प्रसाद वाटून येते. असं म्हणून रेवती मावशी निघून जाते. आणि तायडी म्हणते, रेवती काकू, मला कोणतंही काम नाही आहे, आता माझं फक्त एकच काम आहे, आणि ते म्हणजे नुपूरला या घराबाहेर काढणं. आणि सगळं मल्हार आणि नुपूरच्या प्रेमामुळे होतं आहे ना, आता मी त्या मल्हारच्या प्रेमावरच घाव घालणार आहे. मी नुपूरवर कोणताही घाव घातला की मल्हार आडवा येतो, नुपूरला वाचवतो. त्यामुळे मी मल्हारचं प्रेमच संपवून टाकते. एकदा का मल्हारचं नुपूरबद्दलचं प्रेम संपलं, मग मल्हार नुपूरला वाचवायला येणार नाही आणि नुपूरवर मी घाव टाकू शकते. म्हणजेच मी मल्हारचं नुपूरवर असलेलं प्रेम आणि नुपूर संजनाच्या भूतकाळाचा जो शोध घेतेय तो एकाच वेळेस संपवणार. म्हणजे आता काहीच उरणार नाही, ना नुपूर, ना तिचा संजनाचा शोध, ना मल्हारचं प्रेम. सगळं एकाच वेळेस या घराबाहेर जातील. असा विचार करून तायडी खूप खुश होते. इकडे नुपूरच्या माहेरी मल्हार आणि नुपूरचं जेवण झालेलं असतं. मग मीना नुपूर हिला ओवाळते, तिला हळदी कुंकू लावते आणि तिला अधिक मासाचं वाण देते. सगळे खूप खुश असतात. नुपूरचं झाल्यानंतर अन्वय मल्हारला कुंकू लावतो, त्याला टोपी घालतो आणि त्याला अधिक मासाचं वाण देतो. अन्वय मल्हार खूप खुश असतात. आशा सांगते, सगळं काही चांगल्या प्रकारे पार पडलं ना, याचा मला खूप आनंद होतोय. नुपूर म्हणते, चल आई, आपण घरी जाऊया. तर आशा तिला सांगते, तुम्ही जा पुढे, मी येते सगळं आवरून. नुपूर म्हणते, ठीक आहे. तर मल्हार सांगतो, आई तुम्ही एकट्या येऊ नका, मी गाडी पाठवेल, तुम्ही मला कॉल करा. आशा हो म्हणते. मल्हार आणि नुपूर हे दोघेही घराबाहेर पडतात. तेवढ्यात नुपूरच्या साडीचा पदर एका बाजूला उभ्या असलेल्या बाईकमध्ये अडकतो. नुपूर मागे वळून पाहते. मल्हारला वाटतं की नुपूरला अशी शंका नको यायला की मी तिच्या साडीचा पदर पकडला की काय. नुपूर हे पाहते. मल्हार तिच्या साडीचा पदर सोडवतो आणि हा पदर हातात घेऊन तसाच उभा राहतो. नुपूर त्याच्या हातातून साडीचा पदर सोडवते आणि गाडीजवळ जाते. तर मल्हार तिच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडतो. नुपूर त्याच्याकडे आश्चर्याने पाहते. तर मल्हार तिला सॉरी म्हणतो. नुपूर विचारते, सॉरी कशासाठी? मल्हार सांगतो, तुला न विचारता तुझ्या साडीच्या पदराला हात लावला ना, म्हणून. नुपूर त्याला थँक्यू म्हणते. मल्हार विचारतो, थँक्यू कशासाठी? तर नुपूर त्याला सांगते, तुम्ही पोलिसांना खूप छान हँडल केलं त्यासाठी. तर मल्हार म्हणतो, नुपूर मला माहिती आहे अन्वय दादा निर्दोष आहे आणि त्याच्यासाठी मी हे सगळं केलं, त्यात थँक्यू म्हणण्यासारखं काही नाही आहे. तर नुपूर म्हणते, पण सर आम्ही सामान्य माणसं आहोत आणि माझ्या घरचे तर खूपच साधे आहेत. असं घराच्या दारावर पोलिसांना पाहून आम्ही खूप घाबरतो. तर मल्हार सांगतो, खरं आहे तुझं, सामान्य माणसांना पोलिसांची भीती वाटते, परंतु ज्या नागरिकांना आपले अधिकार आपले हक्क माहीत आहे ते अशा परिस्थितीतून नक्कीच बाहेर पडू शकतात. प्रत्येक नागरिकाला आपले हक्क माहीत असायलाच हवे. तर नुपूर सांगते, पण माझ्या घरचे? तर मल्हार म्हणतो, आपल्या घरचे. नुपूर त्याच्याकडे पाहतच राहते. मल्हार तिला सांगतो, नुपूर तू जरी हे लग्न मानत नसली किंवा माझ्यावर प्रेम नाही असं सांगत असली तर माझ्यावर तुझं खूप प्रेम आहे. मी हे लग्नसुद्धा मानतो आणि आता लग्न झाल्यानंतर माझ्या घरचे तुझे आणि तुझ्या घरचे माझे, आपण सगळे एक कुटुंबच आहोत. नुपूर मल्हारकडे एकटक पाहतच राहते. गाडीत बसते आणि मल्हारसुद्धा तिच्या शेजारी येऊन बसतो आणि मग या दोघांचा प्रवास पुन्हा एकदा सुरू होतो. मल्हार आणि नुपूर एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात आणि तेवढ्यात ड्रायव्हर गाडीतील ट्रेप्स सुरू करतो आणि एक अतिशय सुंदर मराठी गाणं सुरू होतं. सूर छेडिता नव्हे. मल्हार आणि नुपूर हे दोघेही एकत्रच गाणं गाऊ लागतात. पण जेव्हा अन्वयच्या घरी जाताना मल्हार गाणं गात होता तेव्हा नुपूरला त्रास झाला होता. नुपूर म्हणाली होती, सर तुम्ही गाऊ नका. पण आता नुपूरला त्रास होत नाही. मल्हार आणि नुपूर हे दोघंही गाणं गातात. मल्हार नुपूरकडे प्रेमाने पाहतो, नुपूर मल्हारकडे प्रेमाने पाहते. हे दोघे गाण्याचे बोल अक्षरशः जगत असतात. एकमेकांकडे पाहून तसे एक्सप्रेशन देत असतात. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. एकतर गाणं भारी आहे आणि त्यात मल्हार आणि नुपूर एकत्र हे गाणं गाताय, एकमेकांकडे प्रेमाने पाहताय, त्यामुळे सीनची मजा आणखीनच वाढली आहे, एवढं मात्र नक्की. इकडे अन्वय आशाला सांगतो, आई खरंच मी खूप घाबरलो होतो. तर मीना विचारते,
पण तू हा घोटाळा केलास का? नक्कीच यांच्या आजारपणासाठी आणि त्या नुपूरच्या लग्नासाठी पैसे घेतले असतील तू. तर अन्वय सांगतो, अगं बाई, मी शपथेवर सांगतो, मी कोणताच घोटाळा केलेला नाहीये, पण मी ना तोंड वाकडं करते. अन्वय म्हणतो, आई जाऊ द्या, मल्हार सरांनी सगळं खूप छान हँडल केलं आणि तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी काहीच चुकीचं केलेलं नाहीये. पण सगळा कार्यक्रम खूप छान झाला ना? जावयाचं जेवण खूप छान झालं. आशा सांगते, हो ना, मला तर आनंद झाला. जेव्हा मी घरी यायला निघाले होते ना, तेव्हा नुपूरचा मूड वेगळाच होता. पण जेव्हा नुपूर इथून गेली तेव्हा ती खुश होती, आनंदी दिसत होती. आणि अन्वय, तुला खरं सांगू ना, आता नुपूरबद्दल काहीही वेडंवाकडं झालेलं मी सहन करू शकणार नाही. नुपूरबद्दल सगळं चांगलंच व्हायला पाहिजे. अन्वय म्हणतो, हो, नक्कीच चांगलं होईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि आशा म्हणते, चल आता मी निघते. अन्वय तिला म्हणतो, थांबा ना, मी मल्हार सरांना कॉल करतो, ते गाडी पाठवतील. तर आशा म्हणते, राहू दे, मी माझी जाईल. आणि आशा ही मल्हारच्या घरी जायला निघते. पण तोपर्यंत मल्हार आणि नुपूर हे आपल्या घरी पोहोचलेले असतात. जिया त्यांना पाहते आणि विचारते, कशी झाली डेट? तर मल्हार आणि नुपूर एकाच वेळेस डेट नव्हती असं जोरात ओरडतात. जिया म्हणते, अरे वा, यालाच म्हणतात प्रेम. जे कपल प्रेमात असतं ना, त्यांच्या मनात एकाच वेळेस एकच उत्तर येतं आणि ते एकाच वेळेस बोलतात. तर नुपूर म्हणते, नाही जिया, असं काही नाहीये. जिया म्हणते, ब्रो पाहिलंस का, तुझी बायको लाजतीये, किती गोड लाजतीये. मल्हार म्हणतो, हो का नुपूर, मी मिस केलं, पुन्हा एकदा लाज ना. तर नुपूर चिडून म्हणते, सर मी लाजलेच नव्हते, पुन्हा एकदा लाज काय? तर जिया म्हणते, हो हो, लाजली होती. आणि मल्हार ब्रो, तू सुद्धा लाजतोय, तुझी सुद्धा हार्टबीट वाढली आहे ना. असं म्हणून जिया त्याची पल्स चेक करते आणि म्हणते, अरे वा, पल्स आहे की बुलेट ट्रेन, किती जोरात पळतीये. मल्हार म्हणतो, खरंच? आणि मल्हार नुपूरकडे पाहून स्माईल करतो. नुपूर त्याला डोळे दाखवते. तर मल्हार म्हणतो, काय जिया, हे काय वागतेस तू? खूप आगाऊ होत चालली आहे तू. तू काय डॉक्टर आहे का माझी पल्स चेक करायला? तर जिया म्हणते, चल नुपूर, मी तुझी पल्स चेक करते. नुपूर म्हणते, नाही नाही, मला नाही पल्स चेक करायची. तर जिया म्हणते, वहिनी, तुझी पल्स चेक करण्याची गरजच नाहीये, कारण तुझ्या तोंडावरच दिसतंय, धडधड दिसतीये. मल्हार हसू लागतो. नुपूर म्हणते, जिया असं काहीच नाहीये, मला पाणी प्यायचंय, मी पाणी प्यायला जाते. असं म्हणून नुपूर पाणी प्यायला जाते. तर जिया आणि मल्हार तिच्या मागे मागे जातात. जिया म्हणते, ब्रो मी काय करते, पुढच्या वेळेस आहे ना, तुमच्यासाठी एक कॅन्डल लाईट डिनरच अरेंज करते, तुम्ही दोघे खूप एन्जॉय कराल. नुपूर म्हणते, जिया तसं करायची काही गरज नाहीये. मल्हार म्हणतो, हो जिया, काही काय बोलतेस, असं करायची काही गरज नाहीये. तर जिया नाटक करते, ब्रो तू माझ्यावर ओरडला, वहिनी पहा ना, जेव्हापासून लग्न झालंय ना, ब्रो पूर्ण बदललाय, भावा बहिणीच्या नात्यात प्रेमच राहिलं नाहीये, तो चक्क माझ्यावर ओरडला. तर मल्हार म्हणतो, काही काय बोलतेस, नाटक करतेस तू. आणि मग या भावा बहिणीमध्ये धावपळ सुरू होते. जिया पुढे पळते, मल्हार मागे पळतो. जिया नुपूरच्या मागे जाऊन लपते. मल्हार उशी घेऊन तिला मारत असतो. नुपूर म्हणते, तुम्हा दोघांच्या भांडणात मला घेऊ नका. जिया तेथून पळते. पुन्हा एकदा नुपूरच्या मागे जाऊन लपते. मल्हार परत तेथे येतो आणि मग जिया नुपूरला जोरात धक्का देते आणि नुपूर ही मल्हारच्या अंगावरच जाऊन पडते. हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ असतात आणि मग बॅकग्राऊंडमध्ये एक सुंदर मराठी रोमॅन्टिक गाणं सुरू होतं. नुपूरचे केस उडत असतात आणि मल्हार नुपूरचे केस तिच्या चेहऱ्यावरून बाजूला करतो. नुपूर त्याच्याकडे पाहतच असते. मल्हार स्माईल करत असतो आणि हे दोघे त्याच पोझिशनमध्ये थांबतात. आणि तेवढ्यात तायडी हॉलमध्ये येते. मल्हार आणि नुपूरला असं रोमांस करताना पाहून तायडीचा खूप जळफळाट होतो. तिला आठवतं की रेवती मावशी काय म्हणाली होती, जर आपण त्या नुपूरला या घराबाहेर नाही काढलं तर एक दिवस आपलं घर बुडणार. तायडीला खूप राग येतो. मल्हार आणि नुपूर कोणाचाही विचार न करता तसेच बसलेले असतात मस्त एकमेकांच्या मिठीत आणि तायडी त्यांच्याकडे रागाने पाहत असते. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. नुपूर आणि मल्हारचा रोमांस पाहायला मजा आली आणि या दोघांचा रोमांस होताना पाहून तायडीचा जो जळफाट झाला तो पाहायला सुद्धा खूप मजा आली. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की रेवती मावशी ही मल्हारला म्हणेल, तू अजून किती दिवस त्या नुपूरच्या मागे मागे करणारे? तर मल्हार तिला ठणकावून सांगेल, जोपर्यंत नुपूरच्या मनात माझ्याबद्दल जो गैरसमज आहे
तो दूर होत नाही तोपर्यंत आणि मला ते करायचंच आहे. त्यामुळे रेवतीला खूप राग येईल आणि इकडे नुपूर आणि तायडी या दोघींमध्ये पुन्हा एकदा बाचाबाची होणार. नुपूर तायडीला म्हणेल, तुम्हाला मल्हार सरांचं सुख पाहवलं जात नाही. मला हेच कळत नाहीये की एका बहिणीला भावाचं सुख का पाहवलं जात नाहीये. तायडी खूप चिडणार आणि म्हणेल, ए नुपूर, तुला काय वाटतंय, तू हा गेम जिंकतीये पण मी तुला जिंकू देणार नाहीये. तर नुपूर उत्तर देईल, कळेल ना कोण जिंकतंय आणि कोण हरतंय. तायडीला खूप राग येईल आणि तायडी चक्क नुपूरचा गळा दाबण्याचा प्रयत्न करेल. पण नुपूर तिचे हात पकडणार आणि तेवढ्यात मल्हार तेथे येईल. मल्हारला दिसेल की तायडी नुपूरचा गळा दाबतीये, त्यामुळे त्याला आश्चर्य वाटणार. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.